महाराष्ट्राच्या नव्या विधानसभेत विरोधी पक्षनेता असेल का हा सध्या उत्कंठेचा विषय। सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आत्मपरीक्षणाचा सल्ला दिलाय, तर विजय वडेट्टीवारांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव देणार नाही अशी भूमिका घेतली। अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही अजून कुणाचाही अर्ज आलेला नाही असं स्पष्ट केलंय। विरोधी पक्ष नेत्याबद्दलचे की काही विधानमंडळाचे नियम कायदे आहेत, त्या नियम कायद्यामध्ये जे जे वाक्य टाकले असतील किंवा नियम असतील त्याचा अभ्यास अध्यक्ष करतील। हा विधानसभा अध्यक्षाचा मला वाटतं अधिकार आहे, त्यामुळं त्यानुसार निर्णय होईल। पहिलं आत्मपरीक्षण करा। तुम्ही विरोधी पक्ष नेता बनण्या एवढं सुद्धा बहुमत तुम्हाला आलं नाही आहे, मागणी काय करता? मागणी करायची वेळ का पडली तुम्हाला? या अधिवेशनामध्ये आमची एकत्र बैठक होईल आणि चर्चा करून आम्ही ते नाव देऊ। पण भारतीय जनता पक्षाची तयारी आहे का, ते देण्यासाठी तयार आहेत का? विरोधी पक्षनेतेपद देवेंद्रजी तयार आहेत का, हे पहिले त्यांना विचारू आणि मग नाव देऊ। पूर्वीच नाव देऊन उपयोग काय? संख्याबळ नाही आहे। आम्ही नाव द्यायचं आणि त्यांनी ते करायचं नाही, तोंडघशी पाडायचं। यापेक्षा त्यांना विचारू, मुख्यमंत्र्यांना, तुम्ही देणार असाल तर आम्ही नाव देतो, नाही देणार असाल तर नाव देणार नाही। विरोधकांकडे विरोधी पक्षनेता व्हावं एवढं संख्याबळच नाही असं सत्ताधारी म्हणतात, तर विरोधक विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदारांची संख्येची गरज नाही असं म्हणतात। शिवसेनेचे भास्कर जाधव तसा नियम दाखवा असं आव्हान देत आहेत। ही चर्चा सुरू असतानाच इतिहासात डोकावलं तर 10 वेळा विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेतेपदाचा मान संख्याबळ नसताना मिळाल्याचं पाहायला मिळते। आणि तेच कोणकोणते नेते आहेत ते आपण बघतोय। 1962 ते 67 कृष्णराव धुळप संख्याबळ होतं 15 आणि शेकापचे नेते त्यांना मिळालं होतं विरोधी पक्षनेतेपद। 67 ते 72 पुन्हा एकदा संख्याबळ 19 असताना कृष्णराव धुळप यांनाच विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं। तर 72 ते 77 काळात 7 संख्याबळ असताना शेकापचे दिनकर पाटील हे विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झालेले आणि गणपतराव देशमुख 77-78 मध्ये 13 इतकं संख्याबळ असताना विरोधी पक्षनेते झाले होते। 1981-82 जनता पार्टीचे बबनराव ढाकणे होते विरोधी पक्षनेते, संख्याबळ होतं विरोधकांचं 17। तर दिनकर पाटील शेकापचे 82-83 मध्ये संख्याबळ 9 असताना विरोधी पक्षनेते झाले होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।